नमस्कार, मी आरशी तुमचं स्वागत करते ट्रू टेल्स मराठी आमच्या यूट्यूब चॅनलवर। नेपाळच्या रंगीबेरंगी शहरांमध्ये एक परंपरा आहे, जी ऐकायला जितकी सुंदर आहे तितकीच गूढ आहे। ती म्हणजे कुमारी प्रथा। कल्पना करा, 3 ते 5 वर्षाची लहानशी मुलगी, जिला लोक जिवंत देवी म्हणतात। हो, जिवंत देवी म्हणजे झालं असं की 14व्या शतकात राजा जयप्रकाश मल्ल याच्या काळात ही प्रथा सुरू झाली। आख्यायिकेनुसार देवी तल्लजू भवानी राजासोबत पासा खेळत असे, पण राणीने डोकावल्याने ती नाराज झाली आणि निघून गेली। मात्र तिने वचन दिलं की ती एका निरागस बालिकेच्या रूपात पुन्हा प्रकट होईल। तेव्हापासून शाक्य किंवा वज्राचार्य कुटुंबातील 3 ते 6 वर्षाच्या मुलीपैकी एका मुलीची निवड करून तिला देवी मानलं जातं। शाक्य म्हणजे हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्माशी संबंधित समाज। त्या मुलीची मासिक पाळी येईपर्यंत ती त्या पदावर राहील आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या देवीची निवड केली जाईल। या पदासाठी निवड प्रक्रिया अत्यंत कठोर पण इंटरेस्टिंग आहे। त्या मुलीच्या शरीरावर कुठलीही जखम, ओराखडा किंवा जन्मखून नसावी। तिच्या डोळ्यांचे आकार, चेहऱ्याची रचना, हात, पाय यांचे बारकाईने निरीक्षण केले जाते। अशा एकूण 32 गुणांची तिची परीक्षा घेतली जाते। निवड करताना मुलीला अंधाऱ्या खोलीत बसावं लागतं। भोवती भयानक मुखवटे, भयावह करणारे आवाज आणि तिला काही दागिने दिले जातात। त्यातून तिला खऱ्या दागिन्यांची ओळख पटवावी लागते। जी मुलगी अजिबात घाबरत नाही, निर्विकार राहते, तिलाच कुमारी देवी घोषित केलं जातं। निवड झाल्यानंतर ही कुमारी देवी काठमांडूतील कुमारीगड इथे राहते। तिचे जीवन नियमांनी भरलेले असते। तिला शाळेत जाण्याची मुभा नसते, सामान्य मुलांप्रमाणे खेळता देखील येत नाही, अगदी जमिनीवर पाय सुद्धा ठेवू शकत नाही। पण प्रत्येक सकाळी लोक तिच्या दर्शनासाठी रांगा लावतात। कुमारी देवीला इंद्रजत्रा, पाटण आणि भक्तपूरच्या स्थानिक उत्सव अशा काही विशेष उत्सवांमध्ये सहभागी होणे भाग असते। कुमारीची सेवा साधारण 12 ते 15 वर्ष चालते। जेव्हा तिची मासिक पाळी सुरू होते तेव्हा ती देवीची भूमिका सोडते आणि सामान्य जीवनात परत जाते। तरीही तिचा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव कायम राहतो आणि त्यानंतर अनेकदा ही मुलगी शिक्षण घेते, सामाजिक जीवनात प्रवेश करते, पण तिच्या भक्तांसाठी ती अजूनही आदरणीय राहते। यंदा 2 वर्ष 8 महिन्याची आर्यतारा शाक्य हिची जीवित देवी म्हणून निवड करण्यात आली आहे। नेपाळच्या या परंपरेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी ट्रू टेल्स मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।